श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 46. धनगुप्ताच्या घरी जाणे, श्री पादुकांवरच्या मंत्र अक्षतांची वृद्धी होणे, पादुका भास्कर पंडितांना देणे. आम्ही भास्कर पंडितांचा निरोप घेऊन निघतच होतो. इतक्यात भास्कर पंडित थोडे ध्यानस्थ झाले. श्रीपादांनी दिलेल्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या. त्या पादुकांवर वाहिलेल्या मंत्राक्षता आपोआप वाढू लागल्या. ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. भास्कर पंडित म्हणाले, अहो, श्रीपादांची लीला अगम्य व अगोचर. श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृगशिरा, तर व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण. उत्तरा नक्षत्र मातेचा मित्रतारा, तर व्यंकटेश्वराचा परममित्रतारा, म्हणून त्यांचे दिव्य कल्याण उत्तरा नक्षत्रात झाले. बाळांनो, आज उत्तरा नक्षत्र आहे. त्या दिव्य नक्षत्राच्या वेळीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांवरच्या मंत्राक्षतांची वाढ होत आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष बघत आहात. श्रीपाद स्वतः साक्षात पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूपच आहेत. हे सांगण्यासाठीच या मंत्राक्षतात वाढ होत आहे. त्यामुळे त्यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा, तुमचे कल्याण होईल. श्रीपादांची तुमच्यावर सतत अशीच कृपा असू दे, असा आशीर्वाद देऊन भास्कर पंडितांनी आम्हाला निरोप दिला. शंकरभट्ट व धर्मगुप्त देश पर्यटनात पाहिलेले विविध क्षेत्र. खरोखर आमचे भाग्य फार मोठे होते. श्रीपाद आमची प्रत्येक हालचाल, विचार व चर्या निरखत होते. आम्ही काही अंतर बैलगाडीने पार केले. ती गाडी कुणाच्या तरी लग्नाच्या वराडातील होती. आम्ही त्या वरातीतील लोकांना थोड्या मंत्राक्षता दिल्या. नंतर आम्ही एका वैश्य प्रमुखाच्या घोडागाडीने प्रवास केला. ते कोंडविडू या गावी जात होते. वैश्य प्रमुखाचे नाव धनगुप्त होते. ते सांगू लागले, बाळांनो, आजचा दिवस आमच्यासाठी भाग्याचा आहे. तुम्ही त्या वरातीतील लोकांना मंत्राक्षता दिल्या व त्यानंतर आम्हालाही मंत्राक्षता दिल्या. मी फार पूर्वी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिठिकापुरमला गेलो होतो. तिथे व्यंकटप्पय्या श्रेष्ठींकडे श्रीपादांचे दर्शन झाले होते. त्यावेळी श्रीपाद प्रेमळपणे म्हणाले होते, तुमच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मी आशीर्वादपूर्वक मंत्राक्षता देईन. तुम्ही ज्याच्याकडून या मंत्राक्षता घ्याल त्याच्यासोबत एक वैश्य प्रमुख पण असेल. त्याच्या मुलाला तुझी मुलगी दे. त्या वैश्य प्रमुखाला 100 वराह देऊन कोंडविडूमध्येच साक्षगंधाचा सोहळा साजरा करा. धर्मगुप्तांजवळ किंवा माझ्याजवळ पैसेच नव्हते. आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो. कोंडविडूमध्ये धनगुप्ताच्या मुलाचे लग्न थाटात झाले. धनगुप्तांनी मला 11 वराह दिले. धनगुप्ताचे व्याही हे धर्मगुप्तांचे दूरचे बंधू होते. धर्मगुप्तांच्या कुटुंबाला लग्नाचे आमंत्रण होते. मात्र धर्मगुप्त कुठे आहेत व केव्हा येतील हे कुणालाही माहीत नव्हते. आमंत्रणाप्रमाणे धर्मगुप्तांचे कुटुंब लग्नाला आले होते. सर्वांच्या भेटी झाल्या. धर्मगुप्तांचा मुलगाही लग्नाला आला होता. कोंडविडूमध्ये धर्मगुप्ताच्या मुलाचे धनगुप्ताच्या मुलीशी लग्न पक्के झाले. मला 11 वराह मिळालेलेच होते. साक्षगंधाच्या वेळी धर्मगुप्तांना पण 100 वराह दिले गेले. अहो, काय आश्चर्यकारक घटनाक्रम. तिथे हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापार प्रमुखाशी धर्मगुप्तांची ओळख झाली. त्या संबंधीच्या क्रय विक्रय वगैरे देणे येणे ठरवण्यासाठी धर्मगुप्त काही काळ कोंडविडूमध्येच राहणार होते. कोंडविडूमध्ये दत्तप्रभू प्रच्छन्नपणे संचार करतात असे जाणवत होते. तिथे अंबिका योगी, शिवयोगी व स्वर्णविद्येचे जाणकार पण राहत होते. मला मात्र घोडागाडीतून विजयवाटिका म्हणजे विजयवाडा येथे पाठवण्याचे ठरले. मी तिथे पोहोचलो. तिथे माझ्या राहण्याची सोय धनगुप्तांच्या बंधूकडे झाली होती. या महाक्षेत्रात कृष्णा नदी वाहते. तिथे श्री कनकदुर्गा मल्लेश्वर स्वामींचे देऊळ होते.
कृष्णा नदीत स्नान करून देवाचे दर्शन घेतले. देवीच्या देवळात एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांना बऱ्याच दिवसांपासून पिठिकापूरला जाऊन श्रीपादांचे दर्शन घ्यायची इच्छा होती. आम्ही दोघेही विजयवाड्यातून निघालो व काही दिवसांनी राजमहेंद्रवरम इथे पोचलो. तिथे गोदावरी नदीत स्नान करून मार्कंडेश्वराचे व कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले. आमचा प्रवास फार सुखप्रद होता. माझ्यासोबत असलेल्या संन्याशाला मी म्हणालो, आपण पिठिकापूरच्या फार जवळ आलो आहोत, लवकरच तिथे पोहोचू. श्रीपाद जिथे अवतरले त्या घराचे दर्शन घेऊ. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा यांना भेटू. बापनाचार्यांचे आशीर्वाद घेऊ. जननी जनक सुमती महाराणी व अप्पलदास शर्मांना भेटू. आपले महद्भाग्य अगदी जवळ आले आहे. शुभ परंपरेची शुभ वेळ जवळच आली आहे. पिठिकापूरहून नंतर आपण परत कुरवपूरला जाऊ व श्रीपादांचे दर्शन घेऊ. संन्यासी पण खूप आनंदात होता. देवदर्शन करीत काही दिवसातच आम्ही पिठिकापूरला पोहोचलो. श्री बापनाचार्यांकडे आमचे जेवणाची सोय झाली. तिथेच राहिलो. श्रीपादांच्या अनेक बाललीला ऐकल्या. पिठिकापूरच्या ब्राह्मणांना आता श्रीपादांचे महत्त्व जाणवू लागले होते. श्रीपादांच्या लीलांचे मी काय वर्णन करणारा. हजार जिव्हा असलेल्या आदिशेषालाही त्यांच्या सर्व लीलांचे वर्णन करणे जमले नाही. स्थालीपुलक न्यायाने काही लीला मी या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्रीपाद आश्रित बंधूंचा कुरुगड्डी प्रवास. नरसिंह वर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्माजम्मा हे कुरवपूरला जाऊन श्रीपादांचे दर्शन घ्यावे असा विचार करत होते. त्यांनी तसे व्यंकटप्पय्या श्रेष्ठींना सांगताच त्यांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. बापनार्यांना कळताच त्यांना पण नातवाचे दर्शन घ्यायची इच्छा झाली. सुमती महाराणी व अप्पलराज शर्मा मुलाचे क्षेमकुशल विचारत होते. अप्पलराज शर्मा वरून गंभीर दिसत असले तरी मनातून ते आपल्या मुलाला भेटायला उत्सुकच होते. अशा प्रकारे सगळ्यांनीच कुरुगड्डीला जायचे ठरवले. 18 घोडागाड्या सज्ज झाल्या. सगळे मिळून प्रवासाला निघालो. प्रवासाला खूप दिवस लागणार होते, पण एक दिवस श्रीपादांचे दर्शन होईलच ही सर्वांची मनोकामना होती. सुमती महाराणी तर मुलाला बघण्यासाठी आतुर झाल्या होत्या. त्यांच्या आठवणीने तिचे डोळे सतत पाझरत होते. सगळे तिला सावरत होते. आई वडिलांना व आजोबांना श्रीपादांचे पुनर्दर्शन. सर्व अंतर्यामी, माया नाटकी सूत्रधार श्रीपाद प्रभू हे सर्व पाहतच होते. अचानक सगळ्या घोडागाडीतील लोकांना नशा चढल्यासारखे झाले. गाडीवान तर नशेत डोलू लागले. घोडे तर आकाशात उडत आहेत असेच वाटले. आम्ही पिठिकापूरहून पहाटे उशक्कालीच निघालो होतो. दुपार झाली होती. गाडीवानांना रस्ता चुकलो की काय असे वाटत होते, कारण ते म्हणाले आपण अगदी अनोळखी अशा प्रांतात आलो आहोत. मी पण खाली उतरून आपण कुठे आलो हे ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. चालणाऱ्या वाटसरूंना विचारले तर ते म्हणाले, अहो हा पंचदेव पहाड आहे. आज गुरुवार असल्यामुळे आम्ही श्रीपादांच्या दरबारात आलो होतो. हे ऐकून आम्हीही दरबारात पोहोचलो. बघतो तर काय, श्रीपाद येणाऱ्यांना क्षेमकुशल प्रश्न विचारत होते. त्यांच्या आधीव्याधी दूर करत होते. आलेल्या सर्वांना सुग्रास भोजन दिले जात होते. हे स्वप्न की सत्य असा मला भ्रम झाला. इतक्या थोड्या वेळात पिठिकापूरहून पंचदेव पहाडापर्यंत येणे असंभवच होते. कितीही विचार केला तरी हे कसे काय घडले ते समजत नव्हते. पण हे स्वप्न नव्हते, ते सर्व खरेच होते. श्रीपादांना मिठी मारून सुमती महाराणी रडत होत्या. श्रीपाद त्यांना सांगत होते, आई, निर्गुण निराकार रूपात त्या परतत्वाला पुत्र म्हणून जन्म देणारी तू महाभाग्यशालिनी आहेस. तू अनुसया मातेप्रमाणेच पतिव्रता शिरोमणी आहेस. तुझे डोळे पाझरले तर या भूमीत पीक पिकेल का? असा प्रश्न विचारूनच त्यांनी आपल्या दिव्य हस्ताने आईचे अश्रू पुसले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 46 संपूर्ण.